आजची आपली रेसिपी आहे प्रोटीनयुक्त हेल्दी ब्रेकफास्ट। तर ब्रेकफास्टमध्ये आज आपण डोसा तयार केलेला आहे। शक्यतोवर जेव्हा डोसा आपण तयार करतो त्यावेळेस डाळ आणि तांदळाचा वापर केला जातो, पण आज आपण डाळ तांदूळ न वापरता सुपर टेस्टी डोसा तयार केलेला आहे। त्यासोबत अगदी चटपटीत वेगळ्या प्रकारची चटणीसुद्धा तयार केलेली आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा डोसा तयार करताना आपल्याला फर्मेंट करायची गरज नाही। कमी वेळामध्ये झटपट ही रेसिपी तयार होते। चला तर मग सुरुवात करूया प्रोटीनयुक्त हेल्दी डोसा कसा तयार करायचा। नमस्कार, मोनाली रेसिपीज अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत। तर डोसा तयार करण्यासाठी इथे आपण आज कडधान्य घेतलेले आहेत। तर त्यामध्ये मी 1 वाटी मूग आणि अर्धा वाटी बरबटी रात्री पाण्यामध्ये भिजत घातलेली होती। इथे तुम्ही बघू शकाल व्यवस्थित पाण्यामध्ये भिजलेली आहे। आता यातलं पाणी आपण काढून घेऊ आणि एक मिक्सरचं पॉट घ्यायचं। त्या मिक्सरच्या पॉटमध्ये आपण ही जी भिजत घातलेली मूग आणि जी बरबटी आहे ती घालून घेऊ। तर आज आपण मिक्स कडधान्याचा डोसा तयार करतो आहोत। हा डोसा खायला सुद्धा छान लागतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पचायला हलका आहे आणि याला आपल्याला फर्मेंट करायची वगैरे काहीही आवश्यकता नाही। तर इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये मूग आणि बरबटी टाकून घेतली। त्यामध्ये आपण काही मसाले घालू। तर इथे आपण घालतोय 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे थोडं आंबट दही। तर इथे मी 1 वाटीपेक्षा थोडं कमी आंबट दही घातलेलं आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे थोडं पाणी आणि बारीक याचं वाटण तयार करून घ्यायचं। तर इथे तुम्ही बघू शकाल मी मिक्सरमधनं याला वाटून घेतलं आहे आणि अगदी फाईन अशी पेस्ट याची तयार झालेली आहे। अगदी स्मूथ पेस्ट तयार केलेली आहे, तुम्हाला इथे दिसत असेल। तर अशा प्रकारे इथे आपण मिक्सरमधनं कडधान्याची जी पेस्ट आहे ती तयार करून घेतली। त्यानंतर हे जे वाटण आपण तयार केलेलं आहे एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि इथे तुम्ही बघू शकाल अगदी सरसरीत असं हे वाटण आपण तयार केलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 1 वाटी रवा। रवा घातल्यामुळे हे जे वाटण आपण तयार केलेलं आहे त्याला एक तर बाइंडिंग येईल आणि ज्यावेळेस आपण याचे डोसे तयार करायला घेऊ त्यावेळेस जो डोसा आहे तो वरनं असा कोरडा होणार नाही, अगदी सॉफ्ट राहील आणि खालनं असा कुरकुरीत तयार होईल। तर अशा प्रकारे रवा घातल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, ज्याच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे। आणि आपल्याला हे जे मिश्रण आहे हे 10 ते 15 मिनटं आपल्याला आता बाजूला ठेवायचं आहे, जेणेकरून जो रवा आहे तो छान फुलेल आणि आपलं जे डोसाचं बॅटर आहे ते व्यवस्थित तयार होईल। तर इथे मी सगळं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता आपण याला 10 ते 15 मिनटं फक्त बाजूला ठेवूया। तोपर्यंत आपण अगदी चटपटीत चटणी तयार करून घेऊया। तर चटणी तयार करण्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 टीस्पून तेल घालायचं। तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये डाळवा घालायचा। इथे आपल्याला 1 वाटी डाळवा व्यवस्थित परतून घ्यायचा। 1 ते 2 मिनटं लागतील फक्त परतून घ्यायला। 1 ते 2 मिनटं डाळवा परतून झाला की त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 टेबलस्पून धने। त्यानंतर घालायचं आहे 1 चिरलेला टोमॅटो, कांदा आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या। हे सगळं साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे। कमी आचेवर हे सगळं साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर इथे कांदा आणि टोमॅटो थोडा परतून झाला की यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 ते 3 लाल मिरच्या। त्यानंतर घालायचं आहे 1 चमचा जिरं आणि परत हे साहित्य सगळं एकदा परतून घ्यायचं। कांदा टोमॅटो लवकर शिजले पाहिजे त्यासाठी इथे मी थोडं झाकण ठेवलं आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली। तर इथे तुम्ही बघू शकाल कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून झालेला आहे। त्यानंतर याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी इथे आपल्याला घालायची कढीपत्त्याची पानं। कढीपत्त्याची पानं घातल्याच्यानंतर परत याला 1 ते 2 सेकंद परतायचं आणि गॅस बंद करायचा। गॅस बंद केल्याच्यानंतर हे सगळं साहित्य आहे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला याचं व्यवस्थित बारीक अशी पेस्ट तयार करता येईल। तर इथे तुम्ही बघू शकाल मी कढीपत्त्याची पानं घातली, एकदा मिक्स करून घेतलं आणि आता गॅस बंद केलेला आहे। आता आपण हे जे पूर्ण मिश्रण आहे हे थंड करून घेऊ। तर अशा प्रकारे आपण हे जे मिश्रण आहे पूर्णतः थंड करून घेतलं आहे। आता एक मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे। पॉटमध्ये हे मिश्रण सगळं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। त्यानंतर घालायचं आहे थोडा गूळ, कारण आपल्याला ही जी चटणी आहे अगदी आंबट गोड चटपटी तयार करायची आहे। त्यानंतर मी फक्त चिंचेचे 1 ते 2 तुकडे घातलेले आहेत। त्यानंतर चटणीची आणखी चव वाढवण्यासाठी इथे आपण घालतो आहे पुदिन्याचे पानं। पुदिन्याचे पानं घातल्यामुळे चटणीची जी चव आहे ती अप्रतिम लागते। तुम्ही एकदा ही चटणी ट्राय करून बघा। तर अशा प्रकारे मिक्सरला मी एकदा फिरवून घेतलं आणि इथे भरडसर अशी पेस्ट याची आपण तयार केलेली आहे, तुम्ही इथे बघू शकाल। सगळ्यात आधी पाणी न टाकता ही वाटून घ्यायची पल्स मोडला। त्यानंतर थोडं पाणी घालायचं। पाणी घातल्याच्यानंतर परत मिक्सरला फिरवायचं आणि फाईन अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकाल
फाईन पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे. अगदी सरसरीत छान मस्तपैकी चटणी तयार झालेली आहे आणि कलर म्हणाल, टेक्स्चर म्हणाल तर अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. तर आता ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. चटणी बाउलमध्ये काढल्याच्या नंतर यामध्ये आपण तडका लावू शकतो, पण इथे आपण सगळ्यात चवी दिलेल्या आहे. तडका मारायची मला गरज वाटली नाही, त्यामुळे मी तडका लावलेला नाही. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका यावर लावू शकता. तर अशा प्रकारे इथे आपली अगदी चटपटीत आंबट गोड तिखट चवीची चटणी तयार झालेली आहे. आणि इकडे आपलं जे डोसाचं बॅटर आहे ते सुद्धा तयार झालेलं आहे, म्हणजे रवा छान फुलून आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकाल. तर या स्टेजला आपल्याला मिश्रण परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि जी बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ती सुद्धा चेक करायची. इथे आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ, आणि मला हे थोडं घट्टसर वाटलं त्यामुळे मी अर्धा वाटी पाणी घातलं आहे आणि थोडं हे पातळ करून घेतलं आहे बॅटर. पाणी घातल्याच्या नंतर परत याला मिक्स करून घ्यायचं आणि चिमूटभर इथे मी हळद घातलेली आहे कलर येण्यासाठी. तर अशा प्रकारे आपण इथे सगळं साहित्य घातलेलं आहे. त्यानंतर व्यवस्थित या बॅटरला मिक्स करून घ्यायचं. आता आपण याचे डोसे तयार करायला घेऊ. तर डोसे तयार करण्या अगोदर डोस्याचा तवा आपल्याला गॅसवर ठेवायचा असतो आणि डोस्याचा तवा हा आपल्याला तयार करायचा असतो डोसे तयार करण्यासाठी. तर त्यासाठी काय करायचं, एक थेंब तेल आणि एक थेंब पाणी असं घालायचं डोसा तव्यावर आणि त्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं. एकदा ब्रशने करू शकता किंवा टिश्यू पेपरने व्यवस्थित तेल आणि पाणी लावून घ्यायचं आणि त्याला पुसून घ्यायचं. तर इथे आपला डोसाचा तवा हा तयार झालेला आहे डोसे तयार करण्यासाठी. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. तवा व्यवस्थित गरम असायला हवा, अगदी कडकडीतही गरम नको आणि खूप कमी पण नको, मीडियम तवा व्यवस्थित गरम असायला पाहिजे डोसा तयार करण्यासाठी. त्यानंतर बॅटर घालायचं, मध्ये घालायचं आणि व्यवस्थित चमच्याने हे जे बॅटर आहे ते पसरवून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकाल जे आपण बॅटर टाकलेलं आहे अगदी टाकल्याबरोबर ते ड्राय झालं नाही, याचा अर्थ आहे की आपला जो डोसाचा तवा आहे खूप कडकडीत गरम नव्हता. त्यानंतर एक थेंब तेल घालायचं आहे, तेल घालून व्यवस्थित पसरवून घ्यायचं. डोसा तव्यावर घातल्याच्या नंतर गॅसची जी फ्लेम आहे मीडियम ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवर सगळीकडनं व्यवस्थित डोसा शेकून घ्यायचा आहे. डोसा करताना खूप घाई करायची नाही, थोडा पेशन्सली व्यवस्थित तो शेकला गेला पाहिजे, जेणेकरून जो डोसा आहे आपला व्यवस्थित निघेल. डोसा पूर्ण काढण्या अगोदर साईडच्या ज्या कडा असतात त्या व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या आणि हळूवारपणे डोसा आहे तो व्यवस्थित काढून घ्यायचा. आणि इथे तुम्ही बघू शकाल मी आधी साईडच्या ज्या कडा आहेत त्या सगळ्या मोकळ्या करून घेतल्या आणि त्यानंतर डोसा अगदी आपला पटकन निघतो आणि व्यवस्थित आपला हा डोसा इथे तयार झालेला आहे. याचप्रमाणे मी तुम्हाला आणखी एक डोसा तयार करून दाखवते. डोसाचं बॅटर टाकण्या अगोदर सुद्धा एक थेंब तेल आणि पाणी टाकायचं. व्यवस्थित जो तवा आहे तो पुसून घ्यायचा, तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आणि त्यानंतरच हे बॅटर घालायचं. नाही तर बरेचदा काय होतं की तवा एक तर पूर्णतः थंड होऊन जातो, नाही तर एकदम गरम होतो, मग त्यावेळेस डोसा हा जमत नाही. परफेक्ट डोसा तयार करण्यासाठी तव्याचं जे टेम्परेचर आहे किंवा तव्याचं तापमान हे व्यवस्थित मेंटेन असणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आता मी बाकीचे सुद्धा डोसे तयार करून घेणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकाल अगदी जाळीदार छान डोसा इथे तयार झालेला आहे. तर बघितलं ना, आज आपण रवा तांदूळ न वापरता, फर्मेंट न करता अगदी झटपट असा प्रोटीनयुक्त हेल्दी डोसा तयार केलेला आहे. या डोसाला आणखी हेल्दी तयार करण्यासाठी यामध्ये आपल्याला फळभाज्या घालता येतील, कांदा, टोमॅटो किंवा काही मसाले टाकून याला आपल्याला स्पायसीसुद्धा करता येईल. तर अशा प्रकारे आज आपण अगदी हेल्दी आणि प्रोटीनयुक्त जो डोसा तयार केलेला आहे अगदी जाळीदार झाला आहे. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे आणि यासोबत जी आपण चटणी तयार केलेली आहे ही चटणी आपल्याला फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवता येईल. फक्त डोसासोबतच नाही तर पोळी पराठ्यांसोबतसुद्धा आपल्याला ही चटणी खाता येईल. आय होप तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल. रेसिपी आवडल्यास प्लीज आपल्या मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी शेअर करू शकता. रेसिपी आवडल्यास कमेंट्स करायला विसरू नका, सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. चला तर भेटू पुन्हा एका अशा छानशा नवीन हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदित राहा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर.